21 दिवसांची स्वामी सेवा केल्याने नेमकं काय घडतं? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का जी कित्येक दिवसांपासून अडकलेली आहे? खूप प्रयत्न करता पण काम काही होत नाही. कधी नोकरीचा प्रश्न, कधी व्यवसायातील अडचणी, कधी मुलामुलींचा विवाह जमत नाही, कधी घरात सतत आजारपण, कधी संततीसाठी प्रयत्न सुरू असतात, तर कधी घरात सगळं असूनही मनाला समाधान नसतं. असं कधी तुमच्याही आयुष्यात झालं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत 21 दिवसांची स्वामी सेवा केल्याने नेमकं काय घडतं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट अगदी मनापासून सांगते. आज लाखो लोक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात. कोणी दर गुरुवारी पारायण करतात, कोणी नामजप करतात, कोणी तारक मंत्र म्हणतात आणि गुरुपौर्णिमेच्या काळात हजारो भक्त 21 दिवसांची सेवा करतात. पण एवढे लोक ही सेवा का करतात? फक्त परंपरा आहे म्हणून? नाही. तर त्यामागे एक श्रद्धा आहे, एक अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरूंवरचा अढळ विश्वास आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, माणूस सुखात असतो तेव्हा देवाकडे फारसा धावत नाही, पण जेव्हा चारही बाजूंनी अडचणी येतात तेव्हा त्याला सर्वात आधी आठवण येते ती आपल्या गुरूंची. कारण त्याला माहिती असतं, माझे स्वामी मला एकटं सोडणार नाहीत. आणि इथूनच सुरू होते 21 दिवसांच्या सेवेची खरी सुरुवात. ही सेवा म्हणजे फक्त ग्रंथ वाचणं नाही, फक्त माळ जपणं नाही, तर स्वतःला रोज काही वेळ महाराजांच्या चरणी अर्पण करणं आहे. जेव्हा एखादा भक्त सलग 21 दिवस स्वामींचं नाव घेतो, त्यांच्या चरित्राचं वाचन करतो, त्यांच्या चरणी बसून मन मोकळं करतो, तेव्हा हळूहळू त्याच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण व्हायला लागते. जी भीती होती ती कमी व्हायला लागते, जो ताण होता तो हलका वाटू लागतो आणि सर्वात महत्त्वाचं, माणूस पुन्हा आशेने जगायला लागतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? काही लोकांच्या आयुष्यात वर्षानुवर्ष एकच अडचण असते, पण अचानक एक दिवस असा आणि त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तो म्हणतो, मला तर वाटलं नव्हतं की इतक्या लवकर मार्ग मिळेल. असे अनुभव अनेक स्वामी भक्त प्रेमाने सांगतात. कोणाला नोकरीची संधी मिळाली, कोणाचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला, कोणाच्या मुलाचं लग्न ठरलं, कोणाच्या घरातील वाद कमी झाले, तर अनेकांना संकटाच्या काळात मनाला इतकं बळ मिळालं की त्यांनी हार मानली नाही. हे सगळं ऐकलं की एक गोष्ट समजते, महाराज आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. हो, वेळ कधी कमी लागतो, कधी जास्त लागतो, पण गुरुकृपा योग्य वेळी आपलं काम करत असते. म्हणूनच आपल्या मोठ्यांनी एक गोष्ट कायम सांगितली आहे, स्वामींच्या दारात गेलेली प्रार्थना कधी वाया जात नाही. कधी उत्तर लगेच मिळतं, कधी थोडा वेळ लागतो, पण योग्य वेळी महाराज आपल्या भक्तासाठी योग्य मार्ग नक्की उघडतात. आणि म्हणूनच आजही लाखो भक्त कोणताही कंटाळा न करता दरवर्षी श्रद्धेने ही 21 दिवसांची सेवा करतात. कारण त्यांना माहिती असतं, जिथे माझी ताकद संपते तिथून माझे स्वामी माझा हात धरतात. स्वामी भक्तांनो, आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, पण ही सेवा नेमकी कोणत्या गोष्टीसाठी करायची? तर याचं उत्तर एकच आहे. ज्या गोष्टीनं तुमच्या मनाला सर्वात जास्त वेदना होत आहेत त्या गोष्टीसाठी. समजा एखाद्या घरात मुलाचं किंवा मुलीचं लग्न अनेक वर्षांपासून जमत नाही. स्थळं येतात, बोलणी होतात, पण शेवटच्या क्षणी काहीतरी बिघडतं. अशावेळी घरातली आई रोज देवासमोर बसून एकच प्रार्थना करते, महाराज माझ्या लेकराच्या आयुष्यातही आनंद आणा. आणि स्वामी भक्तांनो, अशा कितीतरी आईवडिलांनी श्रद्धेनं 21 दिवसांची सेवा केली आणि योग्य वेळ आल्यावर त्यांच्या मुलामुलींचे विवाह आनंदानं पार पडले असे अनुभव ते प्रेमानं सांगतात. तसंच एखादा तरुण खूप शिकलेला असतो, मेहनतही करतो, मुलाखती देतो, पण नोकरी काही मिळत नाही. हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो.
अशा वेळी तो जर निराश न होता महाराजांच्या चरणी बसला, सेवा सुरू केली आणि प्रयत्न सुरूच ठेवले, तर त्याच्या आयुष्यात नवी दारं उघडल्याचे अनुभव अनेक भक्त सांगतात. कारण महाराज फक्त मार्ग दाखवत नाहीत, तर त्या मार्गावर चालण्याची ताकदही देतात. आणखी एक गोष्ट, आज अनेक जोडपी अशी आहेत ज्यांच्या घरी छोट्या बाळाचं हसू ऐकण्यासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा असते. किती उपचार, किती प्रार्थना, किती आशा. अशा वेळी कितीतरी भक्त प्रेमाने स्वामी सेवा करतात. ते महाराजांना एवढंच म्हणतात, महाराज, जे माझ्या हिताचं असेल तेच माझ्या आयुष्यात घडू द्या. तुमची कृपा कायम राहू द्या. आणि जेव्हा त्यांच्या घरी आनंदाची बातमी येते, तेव्हा सर्वप्रथम ते महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा समस्या बाहेर नसते, समस्या आपल्या मनात असते. घरात पैसा असतो पण शांतता नसते. सगळे एकत्र असतात पण प्रेम नसतं. माणसं असतात पण संवाद नसतो. अशा वेळी 21 दिवसांची सेवा घरात एक वेगळंच सात्विक वातावरण निर्माण करते. घरात स्वामींचं नाम घुमायला लागतं. राग कमी होतो, मन शांत होतं आणि हळूहळू घरात सकारात्मकता वाढायला लागते. आता मला एक गोष्ट सांगा, आपण दिवसभर किती गोष्टींचा विचार करतो? कर्ज, नोकरी, मुलांचं भविष्य, घर, जबाबदाऱ्या. पण दिवसातून 10 मिनिटं तरी आपण स्वतःसाठी काढतो का? ही 21 दिवसांची सेवा आपल्याला हेच शिकवते. दररोज काही वेळ फक्त स्वामींसाठी ठेवा आणि मग बघा मन किती हलकं वाटू लागतं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, महाराजांकडे काहीही लपून राहत नाही. तुमच्या डोळ्यातलं पाणीही त्यांना दिसतं आणि मनातलं दुःखही त्यांना समजतं. म्हणून सेवा करताना मोठमोठे शब्द बोलण्याची गरज नसते. फक्त मनापासून एवढंच म्हणा, महाराज, माझा हात सोडू नका. इतकी प्रार्थनाही पुरेशी असते. आणि मग हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतं, काही गोष्टी पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. विचार बदलतात, धैर्य वाढतं, योग्य माणसं भेटतात, योग्य संधी मिळतात, अडकलेली कामं मार्गी लागू लागतात आणि सर्वात महत्त्वाचं, मनात एक विश्वास निर्माण होतो. मी एकटा नाही, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. स्वामी भक्तांनो, ही 21 दिवसांची सेवा म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही. ही आपल्या मनाला, विचारांना आणि आयुष्याला नवी दिशा देणारी साधना आहे. आज तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल, निराश होऊ नका. महाराजांच्या चरणी बसा, त्यांच्याशी मनमोकळं बोला. 21 दिवसांची सेवा श्रद्धेने करा आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा. कारण गुरूंच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायम राहत नाही. योग्य वेळ आली की महाराज असा मार्ग दाखवतात की मागे वळून पाहताना आपल्यालाच आश्चर्य वाटतं. म्हणूनच आज मी प्रत्येक स्वामी भक्ताला एवढंच सांगते, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असू द्या, स्वामींचा हात कधी सोडू नका. कारण त्यांच्या एका कृपादृष्टीने निराशेचं रूपांतर आशेमध्ये आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीचं रूपांतर नव्या सुरुवातीत होऊ शकतं. चला, या गुरुपौर्णिमेला आपण सर्वजण मनापासून 21 दिवसांची सेवा सुरू करूया आणि पूर्ण विश्वासाने एकच नाम घेऊया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.